नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्रीला कोणते नियम पाळावे, शिवलिंगाची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे, पूजा कशी करावी, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्थी 15 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 12:27 सुरू होत आहे ते 16 फेब्रुवारी संध्याकाळी 5:23 असणार आहे. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत करतो त्याला फक्त एका महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे सर्व सोमवारचे आणि उपवासाचे फळ मिळते. महाशिवरात्रीला प्रत्येकजण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तर या पूजेसाठी शुभ मुहूर्त पहाटे 5:04 ते दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून केलाच पाहिजे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची वेळ सकाळी 11:54 आहे. आता आपण महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम जाणून घेऊयात. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही स्नान करू शकता. आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर रोजची देवपूजा करावी. शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल, शक्य होणार नसेल तर ते फराळ करू शकतात. परंतु पांढरे मीठ वापरण्याऐवजी उपवासासाठी सैंधव मीठ वापरावे. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा, फक्त मनापासून करा. भगवान शिवशंकर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवाला दिले होते आणि नंदीला आशीर्वाद दिला की आधी तुझे दर्शन आणि मग शिवांचे दर्शन. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीचे दर्शन घेऊन टाळी वाजवावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभं राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत दिवा लावावा, पण ती पंती स्वतःचीच असावी. बेलाचे पान वाहताना उलटे व्हावे आणि त्याची दांडी आपल्याकडे येईल अशा प्रकारे व्हावे. जर आपल्याकडे बेलपान नसेल तर शिवपिंडीवरचे देखील उचलून ते पान परत वाहिले तरी देखील चालते. शिवरात्रीच्या दिवशी ज्यांना उपवास नाही करायचा त्यांनी कांदा लसूण खाणं, त्यानंतर तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख आणि संकटे नष्ट होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्या व्रताला पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील किंवा वयस्कर असतील तर ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण म्हणजेच अगदी काहीही न खाता पिता निर्जल पाण्यावर राहूनही करतात. काही जण फलाहार करतात तर काही जण फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही फराळ करून उपवास करत असाल तर साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच ब्रह्मचर्याचे पालन महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच करावे. उपवास करताना शरीराने आणि मनाने शुद्ध असणे फार गरजेचे आहे. म्हणून स्त्री व पुरुष
दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. उपवासाच्या दिवशी कुणाशी भांडण तंटा करू नये, वादविवाद घालू नये, निंदा करू नये, खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावं. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात आलं तर त्याचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्रजाप, भजन केले जाते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र शिवाला अर्पण करावे. घरामध्ये किंवा मंदिरामध्ये शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा. शक्य असल्यास दही, दूध आणि मध किंवा पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलाचे पान कधीही सोमवारी तोडू नये. ते इतर दिवशी तोडून ठेवलेले कधीही शिळे होत नाही. आणि धोत्र्याचे फूल आणि फळे, पांढरी फुले, बेलपत्र या दिवशी महादेवाला आवर्जून अर्पण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी कवट हे फळ आवर्जून खावे. तसंच धोत्रा, जास्वंद, मोगरा, शमी, मोहरीची पिवळी फुलं, रुईची पांढरी फुलं ही देखील आपण अर्पण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी कवटाला अमृत समजले जाते. पूजा करताना डोक्यावरून पदर घ्यावा. तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नये. शिवलिंगाला कुंकू, शेंदूर, नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच चाफ्याची फुले देखील अर्पण करू नये. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पंचामृत किंवा इतर कशाचाही असो, त्यावेळेस तांब्याचा तांब्या वापरू नये. कारण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचा तांब्या वापरावा. महादेवाचे जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिक यांच्यासोबत पूजन करतो यावेळेस फक्त गणेश, कार्तिक आणि पार्वतीला हळदी कुंकू लावावे. महादेव यांची पूजा करताना कुंकू लावण्याची चंदन आणि भस्म लावावे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही काही खाण्यापिण्याच्या गोष्टी अर्पण केल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण सोडताना खायच्या नाहीयेत. यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असं म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी किंवा सूतकाला असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकायला काहीच हरकत नाही. गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तरच हे व्रत करावे. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवावे आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा करून आणि मंत्र म्हटला तरी देखील चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा 1 दलाचे पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलंच बेलाचं पान अर्पण करावं किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी देखील चालेल. बेल तोडताना बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच बेलाचे पान तोडावे. बेल पान तुटलेलं किंवा चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. बेलपान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आवर्जून जप करावा. महाशिवरात्रीच्या ठिकाणी काही भागात भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की महादेवाच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर काहीच हरकत नाही, तुम्ही ती खाऊ शकता. सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये.
केस धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवून ठेवावे. पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळामध्ये रुद्राभिषेक देखील करावा. भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे त्याचं फळ मिळतं. संतती आणि संपत्ती इच्छित फलप्राप्ती होते. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. महाशिवरात्रीची ही संपूर्ण माहितीच्या आधारावर दिलेली आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाच हेतू नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा.